मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे. तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे. विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं, विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे. आज आपण जी आर काढले. आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना. की मनोज जरांगे पाटील त्यांना खरं म्हणजे समाजानं फार मोठं आदरस्थान दिलं होतं. पण मला आता असं वाटायला लागलं आहे जरांगे पाटलांनी मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे. आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळायचं बंद केलं पाहिजे. तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे. मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते. आणि तुम्ही इतकं बेफा म्हणून कामायला लागला. इथं विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं, विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे. आज आपण जी आर काढले. आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना. तुम्ही म्हणे समाज नाही आहे. तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं. पण आता मला वाटतं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला ह्या मराठा समाजाच्या भावनेवर, त्यांच्या भावनेवर आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे. पण मराठा समाज एवढा भोळा नाही आहे. तुमच्या आता कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही. प्रसंगी त्या समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं काम सुद्धा मी घ्यायला तयार आहे. तरी असं आहे की गुन्ह्याच्या संदर्भात हा काही मुद्दाच नाही आहे. तुम्ही जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, तुम्ही एकदा वक्तव्य केल्यानंतर जाहीरपणे पुरावे मांडा ना की तुम्हाला विरोधी पक्षाचा तुम्ही कोणाचे नातू आहेत म्हणजे तुम्हाला काही ते लायसन्स मिळालं नाही आहे. पूर्वी आजोबा कधी अशी विधान करायची. पण मला वाटतं नातवाने जो परंपरा पुढे चालू ठरवलेली आहे तुम्ही भान ठेवलं पाहिजे विधान करताना. माध्यमाशी बोलता पुरावे द्या एवढीच माझी अपेक्षा आहे. आम्ही ऑलरेडी आमच्या महसूल विभागाच्या मार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या, नाही तर जी काही उद्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरी जा. आता कसं आहे की ते अनेक वर्ष बरोबर राहिलेले आहेत. त्यामुळे आता याच्यात रोहित पवार आता काय आहे की दुर्दैवानं आपल्या लोकप्रियतेसाठी काहीतरी गौप्यस्फोटच्या नावाखाली मला वाटतं असे आरोप करत राहतोय. मध्यंतरी माझ्यावर आरोप केले त्यांनी, तलाठी भरतीचे आरोप केलेत. मी त्यावेळी जाहीर आव्हान दिलं त्यांना. आमच्या विभागाच्या वतीने आम्ही आता गुन्हा दाखल करतोय अशा खोट्या प्रसिद्धी, खोट्या अफवा पसरवल्याबद्दल. म्हणून मला वाटतं जनादर आपण गमावत चाललेलो आहोत आणि तो आता कुठंतरी त्याला लोकांचं लक्ष विचलित करायचं म्हणून असे बेताल विधानं रोहित पवार करतायत असं माझं मत आहे.